प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अर्जुन साक्षीला कठड्यामध्ये उभा करतो आणि म्हणतो की मला तुमचा मोबाईल बघायला मिळेल का. पण साक्षी तो मोबाईल द्यायला तयार नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, मी तुमचे पर्सनल चॅट मेसेजेस किंवा फोटो नाही बघणार आहे, मला फक्त तुमचा हँडसेट बघायचा आहे. तेव्हा जज साहेबांना विनंती केल्यानंतर जज साहेबही साक्षीला म्हणतात की मी साक्षी प्लीज कोऑपरेट करा. जज साहेबांनी तसं सांगितल्यानंतर साक्षी तिचा फोन अर्जुनच्या हातात देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा मी अपेक्षित केलं होतं तसाच महागडा हँडसेट आहे. मी आता एक काम करतो, आता माझ्या फोनवरून तुमच्या फोनवर एक फोन लावतो असं म्हणून तो साक्षीचा दुसरा नंबर डायल करतो. फोन तरी लागतो, रिंग सगळ्यांना ऐकू येत असते, पण अर्जुनच्या हातामध्ये जो साक्षीचा फोन असतो त्या फोनवरती रिंग येत नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं काय शक्य आहे, फोन तर इथेच कुठेतरी वाजतोय पण या फोनवर फोन आलेला नाहीये. असं म्हटल्यानंतर कोणाला काहीच कळत नाही की अर्जुन नेमकं कुणाच्या फोनला फोन लावतोय. पण तो फोन महिपत जवळ साक्षीच्या असलेल्या पर्समध्ये वाजत असतो. पण आपल्या जवळ वाजतोय हेच महिपतला कळल्यानंतर महिपत तो फोन साक्षीच्या पर्समधून आपल्या हातात घेतो. तेव्हा अर्जुन त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, मिस्टर महिपत, तुमचा फोन वाजतोय, तुमच्या हातातला फोन वाजतोय असं म्हणून त्याच्याकडून तो फोन काढून घेतो आणि विचारतो साक्षीला की हा फोन कोणाचा आहे. तेव्हा साक्षी खूप घाबरते. आता त्या फोनचे सगळे खरे डिटेल्स साक्षी देईल का, यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.